नमस्कार, मी डॉक्टर गौरी बाचल. आपल्या आरोग्य प्रेरणा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत. उन्हाळी लागणे ही समस्या खूप कॉमनली दिसून येत असते आणि त्यावर घरगुती उपाय कोणते करायचे याची माहिती नसते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उन्हाळी लागल्यानंतर घरगुती उपाय कोणते करायचे आहेत त्याची सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. उन्हाळा सुरू झाला ना, की प्रत्येकाला ही समस्या भेडसावते ती म्हणजे उन्हाळी लागणे. कारण शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी होते, मात्रा कमी होते, घाम जास्त येत असतो आणि त्यामुळे लघवीला जळजळ वेदनाही होत असते. पण फक्त शरीरामध्ये पाणी कमी होते म्हणूनच लघवीला जळजळ होते तर असं नाही. जर तुम्हाला किडनी स्टोन आहे, तुमच्या किडनीमध्ये मुतखडा आहे, तर त्या मुतखड्यामुळे सुद्धा तुम्हाला लघवी थेंब-थेंब होते, लघवी करताना जळजळ होते, वेदना होतात, कधी-कधी लघवीतनं रक्तसुद्धा येते. मग अशा वेळेस तुम्हाला प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून तुम्हाला त्या ठिकाणी औषधोपचार करणं महत्त्वाचं आहे. घरगुती उपाय हे केव्हा करू शकतात, ज्यावेळेस शरीरामध्ये पाण्याची मात्रा कमी होते. त्यामुळे जेव्हा उन्हाळी लागते, अशा वेळेस तुम्ही हे घरगुती उपाय करू शकता. अनेकांना सवय काय असते, सारखे अँटिबायोटिक्स घ्यायचे किंवा सारख्या पेन किलर्स घ्यायच्या. मग अशामुळे सुद्धा शरीरामध्ये हे उन्हाळी लागणे समस्या निर्माण होते. उन्हाळी लागणे ही समस्या ज्यावेळेस UTI म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, लघवी मार्गामध्ये जंतू संसर्ग होतो. अशा वेळेस सुद्धा उन्हाळी लागणे ही समस्या असते. त्यामुळे कारण कोणते आहे हे समजणं महत्त्वाचं आहे. लघवी तुम्ही तपासून घ्या आणि जर त्याच्यामध्ये जर पस सेल्स असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं आहे. जर लघवी करत असताना जळजळ, वेदना, ताप येणे, रक्त लघवी मार्गातून जाणे ह्या जर समस्या असतील तर डॉक्टरांना त्वरित दाखवून घ्या. पण फक्त उन्हामुळे वाढत्या ज्यावेळेस उष्मा वाढतो आणि पाणी कमी पिल्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला हे लघवीला जळजळ होत असते, अशा वेळेस कोणते घरगुती उपाय करायचे आहेत ते जाणून घ्या. तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये पाण्याचं प्रमाण हे वाढवायचं आहे. 3-4 लिटर पाणी प्या. दर एका तासाला अलार्म लावा, 1 ग्लास पाणी प्या. कारण उन्हाळ्यामध्ये प्राथमिक गरज शरीराची ही पाणी आहे. दुसरं म्हणजे आहारामध्ये जे सीझनल फळं असतात, म्हणजे बघा उन्हाळ्यामध्ये आपल्याला टरबूज, काकडी तसेच कलिंगड हे भरपूर प्रमाणात मिळतात. तर ते खायचे आवर्जून कारण याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त आहे. सोबतच तुम्ही नारळ पाणी घेऊ शकता. कारण नारळ पाणीमध्ये काय होत असते, की त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट जो आपला इम्बॅलन्स होतो, तो बॅलन्स करायचं काम हे नारळ पाणी करत असते. त्यामुळे नारळ पाणी जरूर प्या. लिंबू पाणी पण घेऊ शकता. सोबतच तुम्ही दही, ताक यांचा सुद्धा वापर करू शकता. कारण यामुळे तुमचे पचन चांगले होते आणि ताकामुळे तुमच्या शरीरामध्ये पाण्याची मात्रा सुद्धा वाढली जाते. ताक हे अतिशय थंड आहे. तुमच्या शरीराला आतून थंडावा देण्यासाठी ताक हे जरूर प्या. रात्री धने भिजू घालायचे. त्याच्यासोबत थोडे जिरे घातले तरी पण चालतील आणि ते धने जिऱ्याचं पाणी हे सकाळी उठून प्यायचं आहे. यामुळे सुद्धा तुम्हाला तो लघवीला जळजळ असणे, वेदना असणे किंवा लघवी थेंब-थेंब होणे ही जी समस्या असते, ती लगेचच कमी होते. अनेकांना वाळा माहीत आहे. तर या वाळ्याचं जरी पाणी पिलं तरी सुद्धा खूप छान आहे. कारण यामध्ये सुद्धा शरीराला नैसर्गिक थंडावा देण्याचं काम हा वाळा करत असतो. त्यामुळे अशा वाळ्याचं पाणी सुद्धा तुमच्या आहारात तुम्ही ठेवा. उन्हाळा चालू झाला की थोड्या त्या बेसिक गोष्टी असतात, आहारातील बदल असतील ते करणे गरजेचं आहे. यामुळे काय होते तर एकूणच उन्हाळी लागणे ही समस्या तुम्हाला भेडसावत नाही. उन्हाळी लागणे ही जी समस्या आहे ती कोणत्या कारणाने आणि तुम्हाला कोणती लक्षणं दिसत आहेत, याच्यावरून तुम्ही घरगुती उपाय करायचे आहेत. आज मी तुम्हाला थोडक्यात घरगुती उपाय कोणते करायचे त्याची माहिती दिलेली आहे. पुढचा व्हिडिओसुद्धा असाच इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. जर तुम्ही माझ्या आरोग्य प्रेरणा या यूट्यूब चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल, तर नक्की यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा. ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करते तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच येईल. पुन्हा भेटूया असाच एक नवीन उपयुक्त माहितीचा व्हिडिओ घेऊन.